धाराशिवमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली। जिल्हा परिषदेच्या 55 जागांसाठी 234 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे, तर पंचायत समितीच्या 110 जागांसाठी 352 उमेदवार आखाड्यामध्ये आहेत। जिल्हाभरात 11,45,000 मतदार आपला मतदानाचा अधिकार बजावणारे मतदान केंद्रावरून आढावा घेतलाय। लोकशाही मराठीचे प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी पाहुयात। धाराशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदान प्रक्रियेला आता काही वेळातच सुरुवात होणार आहे। तुम्ही पाहू शकता की आता या मतदान केंद्रावर कर्मचारी दाखल झाले, त्यांनी संपूर्ण तयारी केली आहे। आता थोड्याच वेळात अभिरूप मतदान घेतलं जाणार आहे आणि या मतदान झाल्यानंतर आता प्रतिनिधीच्या समोर हे प्रक्रिया पार पाडल्यानंतर प्रत्यक्ष मतदानाला 7:30 वाजता सुरुवात होणार आहे। सर, काय सांगाल, काय काय तयारी केली? 5 वाजता सगळे उठून सगळे तयारी करत आम्ही आमचं बूथ पीच सेट केलं। बूथ सेट केल्यानंतर आम्ही आता अभिरूप मतदान घेण्यासाठी आम्ही प्रतिनिधीची वाट बघत होतो। आता एक प्रतिनिधी आले आणि आम्ही आता ते अभिरूप मतदानाला सुरुवात करत आहोत। आमची 4 जणांची टीम आहे, त्यात एक महिला कर्मचारी आहेत आणि आम्ही 4:30 ला उठून आम्ही सगळेजण तयारी केली। 4:30 ते आमच्या 5:30 पर्यंत सगळी तयारी झाली 6 वाजता आणि आम्ही 6:30 चे अभिरूप मतदानासाठी आम्ही आता सज्ज आहोत। तर आता या काही वेळातच अभिरूप मतदानानंतर आता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होणार आहे। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।